नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी आपल्यासमोर घेऊन आले एक गोष्ट राम परशुराम. तर सुरुवात करूया गोष्टीला. ती रामाची जशी विजयमाला होती तशीच ती सीतेची प्रेममालाही होती. रिवाजानुसार सीतेने रामाला नमस्कार केला, पण त्याच्या चरणांना स्पर्श केला नाही. कारण न जाणो अहिल्यासारखी मी मुक्त झाले तर प्रेमाचा अनुभव कोण घेईल, हा तिचा भाव होता. तो ओळखल्याने श्रीरामाच्या मुखावर झटकन स्मित आले. आता सीतारामाची होणार हे तिथे स्वयंवरासाठी आलेल्या राजांना सहन होईनासे झाले. त्यामुळे रात्रीच्या वेळेला उगीचच रागावलेली कुत्री जशी चंद्राकडे पाहून भुंकून भुंकून त्याला दम देतात, तशा वल्गना ते करू लागले. ते म्हणू लागले, धनुष्य मोडलं म्हणजे सगळं झालं नाही काही, याच्याशी युद्ध करावं लागेल. आम्ही असताना सीतेला नेणं हे शक्य तरी आहे का? आम्ही त्या दोन्ही कुमारांसह जनकाचा पराभव करून सीता घेऊन जाऊ. असं ते नाक वर करून बोलत असले तरी धनुष्यानेच त्यांचं नाक ठेचलं होतं. जे धनुष्य त्यांना साधं हल्लं पण नव्हतं ते रामाने उचलून मोडलं होतं. त्यामुळे रामाच्या सामर्थ्याची कल्पना आणि लक्ष्मणाच्या तेजाची भीती यामुळे कुणी पुढं तर येत नव्हतं, पण गर्जना मात्र काढत होतं. अनेक कोल्हे एकत्र आले की त्यांचा आवाज चिंता निर्माण करतो तसे झाले होते. पण तेवढ्यात एक घटना घडली आणि सगळी कोल्हेकुई बंद पडली. असं झालं तरी काय? परशुरामाचे आगमन. अचानक मोठी वावटळ सुटल्यासारखं झालं आणि मस्तकावर विखुरलेल्या जटा, कपाळ्यावर त्रिपंड, खांद्यावर परशु, हातात दिव्य धनुष्य, कमरेला मृगाजीन, पाठीवरच्या भातात दिव्य बाण आणि चेहऱ्यावर प्रचंड क्रोध अशा रुद्रावतारामध्ये अत्यंत पिळदार शरीराचे गौरवर्णी आणि गळ्यात जानवं घातलेले परशुराम तिथे येऊन उभे राहिले. अगोदर गर्जना करणारे राजे परशुराम समोर आल्यावर आपलं नावसुद्धा न सांगता केवळ आपल्या वडिलांचं नाव सांगून लपू लागले. कारण 21 वेळा मदोन्मत्त राजांना पराजित करणारा तो वीर होता हे सर्वांना माहीत होतं. त्यामुळे त्यांच्यातला मद आणि उन्मत्तपणा सोडून राजे शांतपणे काय होते ते पाहत राहिले. शिवधनुष्याचे तुकडे तिथे पडलेले पाहून जनक राजाला रागवून म्हणाले, मूर्खा, धनुष्य कोणी मोडले तो दाखव, नाही तर तुझं राज्य उलटून टाकतो. शिवधनुष्य मोडणाऱ्या रामाला हा आता सोडणार नाही ऐकून भ्यालेल्या राजांना त्यातल्या त्यात बरे वाटले. श्रीराम पुढे होऊन परशुरामांना वंदन करून म्हणाले, हे प्रभू, शिवधनुष्य मोडणारा कुणीतरी तुमचा सेवकच असेल. काय आज्ञा असेल ती मला सांगा. यावर उसळून परशुराम म्हणाले, सेवा करेल तो सेवक. शिवधनुष्य मोडणारा माझा शत्रू आहे. तो जो कोणी असेल त्याने राजे लोकांतून पुढे यावे, नाहीतर मी सर्व राजे लोकांची कत्तल करीन. हे ऐकून सर्वजण स्तब्ध झाले. पण तेवढ्या शेषाचाच अवतार असलेला महातेजस्विनी लक्ष्मण पुढे आला. हा कुमार न भता पुढे येतो याचंच सर्वांना कौतुक वाढलं. तो आता काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. लक्ष्मण म्हणाला, महाराज, लहानपणी आम्ही अशा कितीतरी धनुकल्या मोडल्या आहेत, पण तेव्हा आम्हाला कुणीच रागवलं नव्हतं. तुम्ही पण रागवला नव्हता. परशुराम म्हणाला, हे राजाच्या पोरा, तोंड सांभाळून बोल. शिवधनुष्य म्हणजे धनुकली नव्हे. लक्ष्मण म्हणाला, अहो जणू धनुष्य तोडलं त्यात फायदा काय आणि तोटा काय? रामाला वाटलं नवं असेल ते, म्हणून त्याने हातात घेतलं तर ते तुटलं. त्यात एवढं रागवण्यासारखं काय? परशुराम म्हणाले, अरे मूर्खा, तू लहान पोर आहेस म्हणून तुला ठार केलं नाही. मी बालब्रह्मचारी अत्यंत रागीट आपल्या बाहुबळावर 21 वेळा मी पृथ्वीला उन्मंत राजापासून सोडवलं. सहस्रार्जुनाच्या हाताचे तुकडे केलेला हा माझा परशु पहा. त्या म्हणण्यावर लक्ष्मण भिण्याऐवजी हसला आणि पुन्हा बोलू लागला, अहो भटमारा, स्वतःला वीर समजून सारखी कुऱ्हाड काय दाखवताय? फुंकर मारून डोंगर उडत नसतो. पण तुमचं जानवं पाहून माझ्या लक्षात आलं की तुम्ही भृंगूचे वंशज ब्राह्मण आहात. आता राग दाबून मी तुमचं सहन करणं कर्तव्यच आहे. पण एक शंका आहे, तुमच्या शब्दांना एवढी धार असताना तुम्ही कुऱ्हाड आणि धनुष्यबाणाचं ओझं कशाला वागवता? या बोलण्यावर परशुरामांना काही सुचेनासे झाले. ते विश्वामित्रांना म्हणाले, हा अत्यंत बेछूट, अडाणी आणि बेडर आहे. काही क्षणातच हा काळाचा घास घेईल. नंतर मला दोष देऊ नका. आधीच त्याला जवळ बोलावून घ्या आणि माझा प्रताप, सामर्थ्य, संता याची त्याला कल्पना द्या. लक्ष्मण म्हणाला, तुमच्या तोंडानेच तुमच्या सामर्थ्याबद्दल तुम्ही बडबडत आहात.
आणखी कोणी सांगायची गरजच नाही. भेदट माणसे स्वप्रतापाची गाणी गात असतात. माझ्यासाठी म्हणून तुम्ही काळालाच हाक मारलेली दिसते. परशुराम म्हणाले, विश्वामित्रा, तुझ्या चांगुलपणामुळेच याला न मारता सोडला आहे, नाहीतर याला केव्हाच छाटून गुरुकुणातून मुक्त झालो असतो. लक्ष्मण म्हणाला, आमच्या ऐपतीवर जणू तुम्ही क्रूण काढला आहे. जो कोणी धनको आहे त्याला बोलवा, मी एकटाच थैली खोलून तुमची बाकी शून्य करतो. हे ऐकून परशुरामाने कुऱ्हाड उगरली. यावर लक्ष्मणानेही अनेक प्रकारे खोचक बोलून त्यांना क्रोध अधिक प्रदीप्त केला. जसे की, पराक्रम घरच्या चुलीपुढे करा, तुमचे पाय दुखू लागले असतील तर जरा खाली बसा. ते मोडलेले धनुष्य आपल्याला आवडत असेल तर आपण ते एखाद्या लोहाराकडून सांधून घेऊ. यानंतर श्रीरामाने परशुरामाची अतिशय मधुर शब्दामध्ये समजूत घालायचा प्रयत्न केला. परशुरामाने धनुष्य मोडल्याबद्दल रामाला दोष देऊन युद्ध करण्याचे आवाहन केले. त्यांनी हातामध्ये परशु घेतला होता. ते पाहून राम म्हणाले, ब्राह्मण, देव, गायी आणि संत यांच्यावर रघुवंशीय क्षत्रिय कधीच हात उगारत नाही, अन्यथा आम्ही ज्याला भिवू असा कोण आहे. यावर परशुरामानं तुमच्या सर्व शक्ती रामाकडे गेलेल्या आहेत असे वाटले तरी ते म्हणाले, तू शस्त्राचं निवारण जाणतोस पण शस्त्राचं प्रेरण जाणत नाहीस असं दिसतं. वीर असशील तर या वैष्णव धनुष्याला बाण लावून दाखव. हे ऐकून रामाने हात पुढे केला तर लोखंडी सुई लोहचुंबकाप्रमाणे आपणून जावी तसं ते वैष्णव धनुष्य आपणून त्या राम स्वरूपातल्या विष्णूकडे गेलं. कारण आपला धनी विष्णू तो हाच हे त्या धनुष्याने जाणलं आणि आपल्या प्रियधनाच्या हाताच्या ओढीने ते त्याच्याकडे झेपावलं. रामाने झटकन बाण लावला तेव्हा परशुरामानेही देखील ते जाणले आणि रामाच्या पाया पडून ते म्हणाले, तुम्ही भगवान विष्णू आहात हे मी जाणलं. धनुष्य मोडू नका, माझ्यावर कृपा करा. प्रभू म्हणाले, हा बाण कुठे सोडू हे सांग. तुमच्या गमनागमन शक्तीवर सोडू का तपातून प्राप्त झालेल्या पुण्यलोकावर सोडू. तेव्हा परशुराम म्हणाले, मी महाशूर महातपस्वी असं मला असलेला अहंकार आणि माझी ममता ह्यावर हा बाण सोड. माझ्या तपाने मला मिळालेल्या पुण्यलोकावर सोडावा. कर्तृत्व माणसाने परात्म प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय मागावं यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. तपाने मिळवलेल्या पुण्याचा देखील आधार वाटू शकतो. देवाकडे जाताना माणसाने मोकळं असलं पाहिजे. अहंकाराने तो जड होतो, ममतेने तो बांधला जातो आणि केलेले पुण्य माझं म्हणण्यात या दोन्ही गोष्टी सूक्ष्मपणाने असतात. त्याच्या आधाराने देवाकडे जाता येतं. देवाकडे जायला देवाचाच आधार घ्यावा लागतो. पुण्याचा आधार घेता येत नाही, सामर्थ्याचा आधार घेता येत नाही. परशुरामाने नकळत हे शिकवलं आहे. तर आज मी ही गोष्ट इथेच संपवते. उद्या आपण पुन्हा भेटू वेगळ्या नवीन गोष्टींसाठी. त्याचं नाव आहे शुभमंगल सावधान. तर नेहमीप्रमाणे माझं चॅनल तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.